महादेव मुंडेचे खुनी पुढच्या 15 दिवसाच्या आत सापडले पाहिजेत. त्या प्रभासच्या पिक्चर मध्ये होता एक बल्लाळ देव. मिस्टर बल्लाळ हे जे असे वागणारे लोक बीड मध्ये बरेच झाले. रोहित लवकर या. अरे बाप रे, अरे काय चाललंय. नाही, मी बोललो ना, आता त्याच्यामध्ये त्याचा तपास CID कडे चाललेला आहे. त्याच्यामुळं त्या केसच्या बाबतीत मी त्याचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली यांना सोमवारची वेळ मागितलेली आहे. तिकडं माझ्याकडे जे अपडेट्स आलेले आहेत ते सोमवारी, आणि कोणाकोणाचे नंबर चेक करायचे हे बसवराज तेली साहेबांना सोमवारी जाऊन बोलल. न्यायालयीन चौकशी सुद्धा याच्यामध्ये नेमलेली आहे. चौकशीचं काय स्टेटस आहे त्या समितीचं, काय काम सुरू आहे? हे पहा, न्यायालयीन चौकशी म्हणजे राज्य सरकारकडनं हायकोर्टाला कळवलं जातं. हायकोर्टाला कळवल्याच्या नंतर हायकोर्ट नाव देतं. त्याप्रमाणे मला वाटतं अहलुवालिया यांचं नाव आलेलं आहे, आणि ते माननीय उच्च न्यायालयाचं दर्जा असल्यामुळं त्याच्यावरती अधिक बोलणं उचित नाही. ते त्यांची आता सुरूच होईल ना, ऑर्डर निघेल त्याची चौकशी चालू होईल. पोलीस SITचं काम करील, आणि जी याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी नेमली ती न्यायालयीन चौकशी. या संदर्भात मी आज जे आलेलो आहे ते मी महादेव मुंडे यांच्या मर्डर प्रकरणाबद्दल आलेलो आहे. महादेव मुंडेचे खुनी पुढच्या 15 दिवसाच्या आत सापडले पाहिजेत, अशा प्रकारची विनंती मी बाहेर आली. पोलीस अधिकारी अन्नाला बोलतो, अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करू नका असं रेकॉर्डिंग व्हायरल झाली. हे कोणीतरी, मला वाटतं काय नाव आहे त्यांचं, मिस्टर बल्लाळ देव. त्या प्रभासच्या पिक्चर मध्ये होता एक बल्लाळ देव. मिस्टर बल्लाळ हे जे असे वागणारे लोक बीड मध्ये बरेच झाले. त्याच्यामुळे तर हे स्तोम माजलं ना. बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले आहेत, पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं. मुन्नी बदनाम हो गई, तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली. त्याचं कारणच हे आहे, ते असे बल्लाळ सारखे. आणि त्या दिवशी बघा, नुसतं कालचाच व्हिडिओ काय घेऊन बसले. वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा PA कसा बसल त्याच्या बरोबर याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता. तो व्हिडिओ नाही का तुमच्याकडं? तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना, त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा. तोच म्हणतोय, संतोष कुठे, या लवकर. रोहित लवकर या. अरे बाप रे, अरे काय चाललंय. आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागले. लातूरचं जेल मागतायत, कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडं. फक्त ऑर्डर होऊ द्या, मग नंतर सांगतो मी. महादेव गीतेमध्ये एक महादेव गीते नावाच्या व्यक्तीचा तो व्हिडिओ आहे हॉस्पिटलमधून. मात्र ते महादेव गीते आता जेलमध्ये आहेत, आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले ते मात्र बाहेर दिसतात. महादेव गीते जेलमध्ये आहेत, आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले, ज्यांनी गोळीबार केला होता त्यांचा, ते मात्र बाहेर आले. म्हणजे असं झालंय का? ट्विट केलंय. जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्विट जर केलं असेल, मला वाटतं ते खरोखर तपासलंच गेलं पाहिजे. आणि मी जे म्हणलं ना आता कृष्णाजी, की ठराविक जेलची मागणी वगैरे या आरोपींकडनं होऊ शकते. माझं म्हणणं आहे की या आरोपींना मराठवाड्याच्या बाहेर, आता ज्यावेळेस यांचे MCR होतील, मराठवाड्यामध्ये यांना ठेवण्यात येऊ नये. शक्यतो पश्चिम महाराष्ट्रही नको, यांना विदर्भामध्ये तिकडे जरा लांब पाठवलं पाहिजे. कारण तिकडचे जेल जरा वेगवेगळे अधिकारी असतील तिथं. लातूरला परिस्थिती जरा गंभीर आहे. ईडीची नोटीस लागलेली आहे. फक्त आम्ही आता कागद गोळा करतोय आणि ते सगळे ईडीकडे नेऊन घालतो. आम्ही तक्रार करणार आहे. आणि आता इथं मांजर सुंब्याला सापडले ना 20-25 एकर, ते काय आता सातबारा आलाय. तिथं जमीन घेतली जाधवच्या नावावर, जाधवच ना,
जाधव, मंगल बबन जाधव, काय ते सेम नाव आहे त्यांच्यावरती, ज्योती मंगल जाधव हे नाव कॉमन आहे सगळीकडं. आणि त्यांची आता इथं मला वाटतं 5-25 एकर सापडली. पण ह्यांचे 5-25 एकर मध्ये जे दरी होती ती भरायसाठी दुसऱ्याच रसाळांचं उकारलंय आणि तिकडं नेऊन टाकलंय. रसाळांनी बोलायचं नाही, रसाळांनी निमूट सहन करायचं, अशा पद्धतीच्या प्रकार इथं या जिल्ह्यामध्ये घडलेले आहे. आणि या सगळ्यापासून धनुभाऊ अनभिज्ञ कसे राहिले याचंच मला आता कोडं पडायला लागलेलं आहे. अण्णा ते आरोपीपर्यंत पोहोचले होते, मात्र त्यांना रवींद्र सानप हे त्यांच्यापर्यंत पोहोचले होते अशी माझी त्याच्या, आणि रवींद्र सानप हा स्वाभिमानी अधिकारी आहे. ते त्यांना सांगण्यात आलं की ते आता नाही का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले होते, राजाभाऊ फडचं नाव टाक म्हणलं आणि त्याच्याबरोबर 5 लोक आणखी जॉईन करून टाका आणि 6 जणांनी खून केला म्हणून दाखवून टाका. आणि ज्या वेळेस हे महादेव मुंडेचा खून झालाय या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड, सुशील कराड हे वाल्मिक अण्णाचे चिरंजीव आहे आणि श्री कराड यांचे या दुबे, मला वाटतं मुंबईवरनं कोण आणलेले आहेत, अतुल दुबे सायबर तज्ञ यांना आणलं. 6 मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या 2 मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, त्याच्यानंतर विष्णू फड, गोविंद भाताने आणि भास्कर केंद्रे, परत हीच नावं काय होतं, या 6 मोबाईलला अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले. मग महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कसं काय जातात याचाही तपास झाला पाहिजे. मी आज आरोपी मानत नाही, पण मग यांना 150 कॉल करण्याची आवश्यकता काय हे मी SP-ना निवेदन दिलेलं आहे. आणि 150 कॉल चेक केले गेलेत कोणाकडून, जे मुंबईवरून सायबर तज्ञ आणलेले आहेत, दुबे नावाचे जे सायबर तज्ञ आहेत त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे.